वा वा वा, मस्तपैकी आता आंबा भेटलाय. आता खाऊन घेतो, बघू कसं टेस्ट लागतंय. हट बाप रे, एवढी कडू. शी. थू. याच्या तर आता काय सांगू, आता सगळं मूड खराब. तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी तुमचा लाडका आदर्श. रोजच्या सारखं सकाळी उठून आंघोळ करून, आंघोळ नाही केलं तसंच आहे. मग आता मस्तपैकी आपण जरा बाहेर जाऊ म्हटलं. बाहेर येऊन छोटे शेर झोपलेत. छोटे शेरला उठ. अरे उठ, अरे छोटे उठ रे. उठणाच यो. म्हणत असेल कशाला उठायला लागला यो, कशाला आलाय गावाला. काय बोलू आता, ह्याला जाऊ दे, सोडा, झोपू दे, झोप झोप. त्यानंतर आपण आम्याकडे आलो. आम्ही इथं गोटा साफ करत होता. आंघोळ करून मग आम्याकडे आल्यावर इथं आम्ही कामच करायला. आम्हाला म्हटलं चल बाबा जरा बाहेर जाऊ. मग आम्ही इथं तरी आम्ही आला बाहेर. मग आम्ही शेताकडे आलो. मस्तपैकी आंबा काढला, चिंच काढलं. चिंच आंबा खात बसलो. मस्त मीठ आणावं म्हटलं, पण जाऊ दे आता, लय उशीर झालाय. एवढंच खाऊन निघू आता. लय ऊन आहे, काळा पडेन मी. आम्हाला म्हटलं चल लवकर लवकर, एवढ्या उन्हात मला थांबणं होत नाही. मग आम्ही म्हटलं थांब बाबा, अजून एक चिंच काढतो मग जाऊ. मग आम्ही काय काठी घेऊन चिंच काढलीच की. आम्ही म्हटलं थांब बाबा, लगेच जाऊ, एक 2च मिनिट थांब, एकच चिंच काढतो. वरती बघत होता आम्ही कुठला चिंच काढू. त्याला म्हटलं आता नको काढू, ऐक माझं चल. पण यो काय ऐका नाही, काय अखेरला चिंच काढलंच. नंतर आपल्या मोठ्या पप्पाकडे जावं म्हणलं. आम्हाला म्हणले तू इथंच थांब, मी आलो मोठ्या पप्पाकडे जाऊन. मोठे पप्पा आपले येत होते. मोठे पप्पांचे व्हिडिओ काढतोय म्हणून मोठे पप्पा लगेच माझ्यावर रागवले वाटतं. लगेच आले एकदमच अंगावर मोठे पप्पा. अरे बापरे. मग त्यानंतर आपले मोठे पप्पांना घेऊन आपण शेताकडे आलो. त्यांना म्हटलं चला घरी, आता लय उशीर झालाय. ते म्हणले थांब जाऊ जाऊ, 5-10 मिनिटं थांब. चला म्हटलं.